25 ऑक्टोबरला मला निवेदनाची ऑर्डर होती डाळज नंबर 2 येथे. ऑर्डर म्हणण्यापेक्षा माझ्याच क्लासमधल्या 11वी-12वीच्या मुलांनी ठरवलं होतं, की माधुरीला बोलवू या निवेदनाला आणि मग केशव पानसरे याने मला फोन केला आणि मग मी गेले. जाताना नाश्ता केला इंदापूरमध्ये आणि त्यानंतर आम्ही लोकेशनला पोहोचलो. सगळे शिक्षक लोकं आले होते. त्यानंतर सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसुद्धा जमा झाल्या होत्या. माझं निवेदन चालूच होतं. निवेदन यासाठी असतं गेट टुगेदरला, की तुमच्या कार्यक्रमाला नियोजन राहावं. तुम्ही सगळेजण मिळून हे करू शकत नाही म्हणून तुमच्या या कार्यक्रमामध्ये जसा फोटोग्राफर वेगळा असतो त्याच पद्धतीनं निवेदनसुद्धा असायला हवं. त्यामुळं कार्यक्रम नियोजनबद्ध राहतो. ही कन्सेप्ट होती केशवची आणि म्हणून त्यानं मला इन्व्हाइट केलं होतं. तर अशा पद्धतीनं सावधान विश्राम, राष्ट्रगीत घेऊन आम्ही हा कार्यक्रम सुरू केला. यानंतर सगळेजण मोठ्या हॉलमध्ये आलो. न्यू इंग्लिश स्कूल हे त्यांचं जुनं जी शाळा होती ती पडलेली होती. त्यामुळं त्यांनी या नवीन शाळेमध्ये पण यांचं बालपण इथं गेलेलं नाही आहे. तरीसुद्धा इथं घेतलं. त्यानंतर जेवण होतं कृष्णसागर हॉटेलला. तर आम्ही सुरुवातीला लवकर आलो कारण मला उद्या परत ऑर्डरला जायचं आहे 26 तारखेला एरवड्यामध्ये पुण्याला. त्यामुळं आम्ही लवकर उरकावं म्हटलं आणि लवकर निघावं म्हणजे लवकर पोचता येईल. तर जेवण घेतलं. असलं टॉप क्लास जेवण होतं. एक नंबर क्वालिटी. म्हणजे मसाला, तिखट सगळं एकदम मापामध्ये पडलेलं होतं. एवढं छान जेवण होतं. माझ्याकडून कधी-कधी कार्यक्रमामध्ये शिल्लक राहतं. घेताना मी थोडंच घेते, पण एखादा घास का होईना राहतो. पण या ताटामध्ये मात्र मी काही शिल्लक ठेवलं नाही. एवढं चमचमीत जेवण होतं आणि अशा पद्धतीनं जेवण केलं. शेवटी आईस्क्रीमची ट्रीट भेटली आम्हाला आणि त्यानंतर आम्ही पुण्यामध्ये आलो. आल्यानंतर पुण्यामध्ये जाम ट्रॅफिक लागलं कारण भाऊबीजेच्या सगळ्या सुट्ट्या संपल्यामुळं बरेचसे लोकं शनिवारीच निघण्याचा प्रयत्न करत होते पुण्याला, कारण रविवारी तर ह्याच्यापेक्षा जास्त ट्रॅफिक लागेल ह्याची शाश्वती होती आणि मग आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो. काही वेळानंतर म्हणजे जिथं 1 तास लागणार आहे आम्हाला जायला, तिथं आम्हाला 2 तास लागले आणि आम्ही एरवड्याला पोचलो. तर ही आमची हॉटेलची रूम होती 404 नंबरची. तर अशा पद्धतीनं हा व्लॉग इथं संपतोय. शेजारीच मेट्रो स्टेशनही आहे एरवड्याचं आणि तिथंच हे हॉटेल होतं प्रिन्स रेजन्सी म्हणून. आणि अशा पद्धतीनं हा व्लॉग इथं संपतोय. दुसरा पार्ट येणार आहे एरवड्याच्या संपूर्ण कार्यक्रमाचा. तोही पाहायला विसरू नका. थँक यू.